नमस्कार, किचन रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज बनवणार आहोत व्हेज ग्रिल सँडविच, तेही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये. तर मी इथं एका बाउलमध्ये आता जे आपल्या घरी अवेलेबल असेल ते तुम्ही इथे वापरू शकता. तर मी इथे एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. तुमच्याकडे जे काही काकडी, कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च वगैरे असेल ते तुम्ही वापरू शकता. तर प्रथम मी इथे कांदा घेतलेला आहे. कांदा घेतल्यानंतर आपण त्यामध्ये मी एक बारीक कट केलेला टोमॅटो घेतलेला आहे. तुमचे मुलं जर कोणत्या भाज्या वगैरे खात नसतील, टोमॅटो वगैरे, तर तुम्ही ह्यामध्ये घालू शकता. मुले आवडीने खातील. तर आपण त्यामध्ये नंतर मी इथे चॉपरमध्ये एक असा मोठा गाजर होता, तो मी असा चॉप करून घेतलेला आहे. तो एकदम बारीक चॉप करून घ्यायचा. आणि नंतर मी इथे 2 काकडी हे बारीक कट करून घेतलेले आहेत. मी इथे हे काकडी, टोमॅटो, कांदा आणि गाजर असं घेतलेलं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये पिझ्झा सॉस टाकणार आहोत. आपल्याकडे अवेलेबल असतोच पिझ्झा सॉस, नसेल तरीही चालतो. असं काही नाही की पिझ्झा सॉस असायलाच हवा. जो सॉस तुमच्याकडे पिझ्झा सॉस, ग्रीन चिली सॉस किंवा रेड चिली सॉस असेल तोही तुम्ही टाकू शकता. तर मी ते पिझ्झा सॉस टाकल्यानंतर आपण ते व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घेऊयात. आणि त्यानंतर मी त्यामध्ये रेड चिली सॉस टाकणार आहे. माझ्याकडे तो अवेलेबल आहे. तुम्हीही एकदा ट्राय करा हे सगळे सॉसेस टाकून. सँडविच एकदम खूप छान लागतं, बाहेरच्यासारखं सेम. नंतर मी इथे मेयोनीज सॉस टाकून घेणार आहे. मेयोनीज सॉस आणि रेड चिली सॉस टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर हे रेडी झालं. आता आपलं हे स्टफिंग जे आहे ब्रेडमध्ये आपल्याला स्टफ करण्यासाठी, तर हे रेडी आहे. तर मी यासाठी ब्राऊन ब्रेड यूज केलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर व्हाईट ब्रेडही तुम्ही यासाठी यूज करू शकता. तर प्रथम आता मी एक ब्रेडची स्लाईस घेतलेली आहे. तर त्या ब्रेडच्या स्लाईसवरती हे स्टफिंग मी आता व्यवस्थित पसरवून घेणार आहे. ते पसरवून व्यवस्थित घ्यायचं. तुम्हाला जसं जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. मी असं म्हणजे असं घातलेलं आहे. तुम्ही असंही घालू शकता. खूप छान आणि खूप टेस्टी लागतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे सँडविच. आणि झटपटही होतं. आणि त्यावरती मी थोडासा असा चाट मसाला घालणार आहे, त्यामुळे टेस्ट एकदम छान येते. चाट मसाला घातल्यानंतर मी त्यावरती किसून हे असं चीज घालणार आहे. ते घातल्यानंतर तर खूपच छान टेस्ट येते चीजमुळे. तर आपण त्यावरती आता चीज हे किसून घालणार आहोत. चीज किसून घातल्यानंतर आपण दुसरा ब्रेड हा त्यावरती व्यवस्थित असा प्रेस करून ठेवून घेणार आहोत. तर मी बनवलेलं हे सँडविच आता इलेक्ट्रिक सँडविच मेकरमध्ये मी ग्रिल करून घेणार आहे. तर तुम्हाला हवं असेल तर ते तव्यावरती पण तुम्ही व्यवस्थित भाजून घेऊ शकता बटर लावून, तरी पण ते क्रंची होतं. तर आपण आता हे व्यवस्थित त्याचं लावून घेऊयात आणि ते चालू करून घेऊयात. तर त्याची जोपर्यंत ऑरेंज लाईट लागत नाही तोपर्यंत आपण थांबूयात. आता पाहू शकता ऑरेंज लाईट लागलेली आहे. आणि आपण आता ते ओपन करून घेऊयात. ओपन करून घेतल्यानंतर मी आता ह्या स्टेजला बटर लावणार आहे. ह्या स्टेजला बटर लावल्यानंतर परत आपण ह्याला ग्रिल करण्यासाठी ठेवणार आहोत. असं केल्यानंतर ते आणखीन क्रंची लागतं. त्यामुळे आता मी दोन्ही साईडनी व्यवस्थित बटर लावून घेते आहे. आता दोन्ही साईडनी व्यवस्थित बटर लावून घेतल्यानंतर आता ह्या साईडनी पण आपण बटर लावून घेऊयात. परत ते लावून एक मिनटासाठी फक्त त्याला आपण ग्रिल करून घेणार आहोत. आणि मग नंतर आपण ते सर्व करून घेणार आहोत. तर ते आता व्यवस्थित ग्रिल करून घेऊयात. आणि ग्रिल झाल्यानंतर आपण ते असं ट्रायंगल शेपमध्ये आपण ते कट करायचं. आणि कट केल्यानंतर त्यावरती किसून असं चीज टाकायचं. तसं केल्यानंतर ते खूप टेस्टी लागतं. तर आपण ते आता परत एकदा ग्रिल करण्यासाठी ठेवलेलं आहे फक्त 1 मिनटासाठी. आणि ते 1 मिनिट झाल्यानंतर आपण ते बंद करून घेऊयात आणि प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. पाहू शकताय मी ट्रायंगल शेपमध्ये कट केलेलं आहे आणि त्यावरती मी चीजही टाकलेलं आहे. आणि पाहू शकता हे सँडविच आपलं खूप छान झालेलं आहे. आणि ते तुम्ही सॉससोबत सर्व करू शकता. आणि ते खूप क्रंची होतं. एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि किचन रेसिपीजला नक्की लाईक करा, शेअर करा.